नमस्कार मित्रांनो, नशीबवान या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. गिरजा साखरपुड्याच्या दिवशी ताट घेऊन जात असते. त्याच वेळेस तिचा पाय कशात तरी अडकून ती पडते. तो कलश एका ठिकाणी लवंडात जातो आणि एका ठिकाणी गेल्यानंतर थांबतो. ती कलश घेण्यासाठी वागते. त्या ठिकाणी तिला एक चिठ्ठी दिसते. ती चिठ्ठी वाचते. नागेश्वर हा खूप पाताळ यंत्री माणूस आहे. त्याच्यापासून तुला धोका आहे. तू लगेच निघून जा. असं वाचल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकते. गिरजा खूप चिडते. ती हातातले तांबे आणि ताट घेऊन वाजू लागते. आवाजाने सर्वजण त्या ठिकाणी एकत्र गोळा होतात. अक्षर खूप चिडतो. का वाजवत आहेस असं विचारतो. त्यानंतर ती अजूनच वाजवायला लागते. ती नाहीतर बोलल्यानंतर बोलते की माझा गळा दाबणार का तुम्ही. त्यावेळेस काही पण काय बोलतेस असं नागेश्वर बोलतो. त्यानंतर ती चिठ्ठी कुणी लिहिली असं विचारते. ती चिठ्ठी वाचून दाखवते. ही चिठ्ठी कुणी लिहिली असं नागेश्वर विचार करतो. नागेश्वरला थेट प्रश्न करते, खरंच माझ्या जीवाला इथे डोका आहे का. त्यावेळेस नागेश्वरला मागचा प्रसंग आठवतो. ज्यावेळेस तिने सहाय्य केलं असतं त्या डॉक्युमेंटवर 6 महिने नंतर तू ढगात जाशील असं तो बोललेला असतो. रुद्रा देखील गिरजावर ओरडतो. आबासाहेबांवर माझा चांगलाच विश्वास आहे असं तो बोलतो. पुन्हा प्रश्न करते, ही चिठ्ठी कुणी लिहिली आणि कशासाठी लिहिली. नागेश्वर पुढे बोलतो, तुमचा ज्या रागराग करताच त्याच व्यक्तीने हे केलं असेल. तो लगेच उर्वशी समोर जातो. हो ना दीदी असं बोलतो. माझा काय संबंध याच्याशी, मी काहीही केलेलं नाही असं उर्वशी बोलते. तुम्हीच एकमेव अशा व्यक्ती आहेत त्यांना गिरजाच्या घरामध्ये नको आहात. लगेच बोलते, ही पोरगी आत्ताच घरात आली देखील नाही तरी भांडणं लावायला शिकली. गिरजा लगेच बोलते, मी एकदा तरी म्हटले आहे का ही चिठ्ठी तुम्ही लिहिली आहे. कशावरून तुमच्यामध्ये वाद लावते. माझ्याकडे भरपूर अशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण मी ते कधी सांगत नाही असं ती बोलते. उर्वशीला आठवतं की गिरजाने 2दा तिला रेड कॅच केलेला असताना 2दा धमकी दिलेली असते. आता उर्वशी हा आळ स्वतःवर घेण्यासाठी तयार होते. कारण तिला भीती असते की ही सर्व काही सर्वांना सांगून टाकेल, तेही रुद्रासमोर. नाईलाजाने ती बोलते, चिठ्ठी मीच लिहिली आहे. तू असं केलंस का असं रुद्रा विचारतो. त्यावेळेस माझं ऐकून तर घे असं ते अर्ध बोलते आणि तो बाजूला होतो. नागेश्वर तर लगेच तिला धमकी देतो, खूप झालं आता इथून पुढे तुम्ही काहीतरी केलं ना तर ते खूप वाईट होईल. आम्ही विसरून जाऊ की आम्ही आमच्या बहीण आहात. जण त्या ठिकाणाहून जावं लागतात. त्याच वेळेस गिरजाचा हात उर्वशी पकडते आणि हळूच बोलते की ती चिठ्ठी मी लिहिली नाही, पण ह्याच्यात जे लिहिलं आहे ना ते सत्य आहे. गिरजा बोलते, आज मी या घराची सून आहे. उद्या काय व्हायचं ते होऊ देत. साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या पूर्वी गुरुजी सांगतात की दोघांनीही देवीला वंदन करा. त्याच वेळेस दोघेही देवीपुढे थांबतात आणि हात जोडून रुद्रा बोलतो, खरंच देवी, तुझ्यामुळेच मला गिरजा भेटत आहे. रुद्रा खूप खुश असतो. गिरजाशी लग्न करायचं त्याचं स्वप्न आज साकार होणार असतं. मात्र गिरजाला डील करण्याचे सगळे नागेश्वरचे शब्द आठवत असतात. नाईलाजाने केलेल्या या लग्नाशी मला लढण्याची ताकद दे असं ती बोलते. दोघे ज्यावेळेस नागेश्वरच्या पाया पडायला जातात त्यावेळेस नागेश्वर बोलतो, भरभराट होऊ दे तुमचीही आणि आमचीही. थोडासा हसतो. देखील पाया सगळेजण पडतात. त्याच वेळेस तुझं चांगलं होऊ दे असं दत्त बोलतो. पण आता उर्वशीच्या पाया पडायला गेल्यावर वाकल्या लगेच ती बाजूला सरकते. अंगठी घालण्यासाठी दोघेही एकमेकांसमोर उभे राहतात. दोघेही खूप खुश असतात. पण उर्वशीला मात्र खूप त्रास होत असतो. तिला अजिबात आवडत नसतं की एंगेजमेंट रुद्राशी गिरजाची होत आहे. त्यावेळेस गिरजा त्याला अंगठी घालते. त्यावेळेस प्रत्येक क्षण त्याने तिच्याबरोबर घातलेला आठवत असतो. त्यांची पहिली भेट आठवते. मात्र रुद्रा ज्यावेळेस अंगठी घालायला लागतो त्यावेळेस सावी त्या ठिकाणी येते आणि अंगठी उधळून लावते. अंगठी वर उडते. गिरजा मात्र ती अंगठी हवेतच पकडते. सर्वांनाच खूप आश्चर्य वाटत असतं. सावी तू इथे असं रुद्रा बोलतो. आता उर्वशीच्या प्लॅनप्रमाणे सर्व झालेलं असतं. सावी बोलते, रुद्रा माझा आहे. आता खूप रागाने सावीकडे बघत असते. आता पुढे काय होईल ते आपण बघूयात. ती रुद्राचा हात घेऊन त्याला घेऊन जात असते. त्याच वेळेस ही तिला अडवते आणि बोलते, नाती ही प्रेमाने जोडले जातात आणि जर तुला ताकदीने ओढायचे असेल तर माझ्या हातातली अंगठी सोडून दाखव.